नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील. आज आम्ही इथे आलो असता या मुलींना इथे आज आम्ही चौकशी केल्यानंतर हे आम्हाला सांगतात की ह्यांची शाळा 10 वाजता असते, पण ह्यांच्यासाठी जी बस सरकारने नेमली आहे ती बस 11 वाजता येते आणि ह्यांचे 2 ते 3 लेक्चर रेग्युलर जातात. ऍव्हरेज ती बस 11 वाजता येते. तर रेग्युलरचं त्यांचं 1-2 लेक्चरचं जाणं कंपल्सरी झालेलं आहे. तर या मुलींचं शैक्षणिक नुकसान होत आहे. आणि ज्या सरकारने योजना काढलेल्या आहेत लाडक्या बहीण, तर लाडकी बहीण योजना ही 21 वर्ष ते 65 वर्षांच्या महिलांसाठी काढलेल्या आहेत. लहान बहीण ही लाडकी बहीण नसते का, हा सरकारला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या मुलीला शिक्षण नसतं का, त्या बहिणीला शिक्षणाचा अधिकार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची पण सरकारने चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतलं पाहिजे. धन्यवाद. आज हे या मुलींचे भाऊ ह्यांना सोडायला आणि घ्यायला ह्यांना यावं लागत आहे आणि शेतातलं काम सोडून स्वतःच्या बहिणीला घ्यायला यावं लागत आहे, कारण की इथं बसची सुविधा टाइमावरती नाहीये. काय नाही, शेतातली आम्हाला कामं सोडून यावं लागतात सर. बहिणीला न्यायला मिरकेल शाळेत. शेतातलं काम सोडून स्वतःच्या बहिणीला घ्यायला यावं लागत आहे, कारण की इथं बसची सुविधा टाइमावरती नाहीये. काय नाही, शेतातली आम्हाला कामं सोडून यावं लागतात सर. बहिणीला न्यायला मिरकेल शाळेत. आणि शेतातली कामं सोडल्या खूप परेशानी होती सर. मुलीला आपलं शेतातली कामं सोडून मुलीला न्यायला यायला बहिणीला आपल्या. शेतातले हे सगळे काम सोडून माझ्या बहिणीला घ्यायला आलो. आता पेरणीचे दिवस असल्या कारणानं ह्यांना शेतामध्ये आजकाल खूप काम आहे, पण हे सगळं सोडून ते स्वतःच्या बहिणींना इथे घ्यायला येतात, कारण की सरकारने जी मुलींसाठी योजना केलेली आणि त्याच्यामध्ये ज्या बसेस सोडलेल्या आहेत त्या बसेस या मुलींसाठी इथे स्टॉपला थांबत नाहीत किंवा त्यांना घेऊन त्यांच्या गावापर्यंत सोडत नाहीत. तर ह्या गंभीर समस्या आपल्याला बघितल्या पाहिजेत.